प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा ईशुदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज ईशुदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी सुंदरसा देवाचा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आला आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार. पण त्याआधी प्रियजनांनो, सर्वांनी ईशुदाय सागर चॅनल हा सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या एका लाईकने देवाचा गौरव होणार. हा चॅनल आम्हाला मोठा करण्यात येईल आणि मोठा चॅनल असला म्हणजे जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करण्यात येईल. म्हणून लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा ईशुदाय सागर चॅनल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार, देवाचं वचन देखील तुमच्यासाठी घेऊन आलोय. प्रियजनांनो, मी भजन संहिता आणि स्तोत्र संहिता मराठीमध्ये 163 हा अध्याय तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि वचनाची हेडिंग आहे, देव ताण्याला जीवाचं समाधान करतो. आज उन्हाळा चालू आहे, आज प्रत्येकाला कसली ताण लागली? पाण्याची. पण येशू हा जिवंत पाण्याचा झरा आहे. ते पाणी तुम्ही पिता फक्त तृप्त होता, पण येशूचं जे वचन घेता, अंगीकारता, त्यामध्ये तुम्हाला सर्वकालिक जीवन राहतं. आणि येशूचं जिथं वचन आहे तिथं काय आहे? सर्वकालिक जीवन. आणि सर्वकालिक जीवाचा झरा कोणाजवळ आहे? येशूजवळ आहे. आणि तो झरा आज तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या लोकांना बदलणार, आणि तो झरा आज तुम्हाला देखील बदलणार. मी तुमच्यासाठी वचन वाचतो. हे देवा, तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करीन व शुक्ल निर्जळ प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणायला झाला आहे. माझ्या देहाला तुझी उत्कंठा लागली आहे. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास व पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे व तुझे वात्सल्य जीवनातून उत्तम आहे. माझे ओठ तुझे सांत्वन करीन. माझा जीव जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद करीत राहीन व तुझ्या नावाने आपला हात हात उभारण काय करण? हात उभारण. परमेश्वराच्या नावाने हात उभारण म्हणजे प्रार्थना करण. आणि भजन संहिता स्तोत्र संहितामध्ये प्रियजन देव सांगतो, हे माझ्या देवा, आस्थेने मी तुझा शोध करेन. शुक्ल निर्जळ प्रदेशात, जसं वाळवंट प्रदेशात लोकांना पाण्याचे, जसे हरणे जसं पाण्याचा शोध करते, तसं तुम्ही देवाच्या वाचनाचे देवाचा शोध केला पाहिजे बायबलमध्ये. आज तुमची जी काही परिस्थिती प्रियजनांनो, मला माहिती नाही, पण तुम्हाला माहिती आणि देवाला माहिती. त्या परिस्थितीनुसार वचन काय? जसं तुम्ही जर दुःखात आहे आज, तर येशूचं वचन सांगतं, तो धनवान असता तुमच्यासाठी दारिद्र्य तर झाला, कारण की त्याच्या दारिद्र्यातून तुम्ही धनवान व्हाल, कारण की तुम्हाला धनवान करणारे अशा. आज तुमचं दुःख आहे, तुमचं दुखतंय, पण त्यासाठी वचन काय? यशामध्ये सांगतं, यशा 53 मध्ये, येशूला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळाचं आरोग्य तुम्हाला मिळाले. आणि आज येशू जिथं येशू आहे, देवाचं वचन सांगतं, जिथं देवाचा पवित्र आत्मा तिथं काय? मोकळीकता आहे. आणि तीच मोकळीकता आज तुम्हाला भेटणार. मी प्रार्थना करतो, पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरामध्ये त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशू, तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळाचं आरोग्य त्यांच्या जीवनात रस्व. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, टीबी निघ, HIV निघ, गरिबीच्या दरिद्राच्या सराफ निघ, आणि ईश्वराला बसल्या